माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद 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 पाकिस्तान मुर्दाबाद। काल पेहलगाम येथे जे काही आपल्या या देशातील कानाकोपऱ्यातून विदेशातून जे लोक पर्यटक तिथं आले होते त्या पर्यटकाचा क्रूरपणे हल्ला झाला। हल्ला करत असताना केवळ सगळ्यावर हल्ला झाला नाही, त्याची जात विचारून हल्ला झाली। हा हल्ला केवळ त्या पर्यटकावर झालेला नाही, हा हल्ला आपल्या देशावर झालेला आहे, हा हल्ला आपल्या हिंदुत्वावर झालेला आहे। म्हणून आज त्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही इथं उपस्थित आहोत आणि निषेध करत असताना आम्ही सगळ्यांनी एक आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना निरोप देऊ इच्छितो की आज देश तुमच्या पाठीमागे आहे। या हल्ल्याचं पूर्णपणे आपण नायनाट करण्यासारखं एवढं मोठी पाऊल उचलावं। ज्या पाकिस्तानाने गेल्या अनेक वर्ष झालं या देशामध्ये सर्वसामान्य गोरगरिबाचा प्राण घेतात, ज्या अतिरेकी येतात त्या आपले विध्वंस कृत्य करतात। आज पाकिस्तान, आज जम्मू काश्मीर, आज कुठेतरी निवडणुका झालेल्या आहेत, पर्यटक तिथं जाऊ लागलेले आहेत। आपल्यामध्ये ते एवढ्या चांगल्या प्रकारे तिथं समावून गेलं। 370 कलम रद्द झाल्यापासून तिथं एवढी चांगलं वातावरण निर्माण झालेलं आहे। कुठेतरी दहशतवादी तिथं येऊन तिथं असल्या कृत्य करून पुन्हा एकदा दहशत निर्माण करण्याचं काम चालू आहे, त्याचा निषेध करतोय आणि पुन्हा आम्ही सगळ्यांनी आपल्या या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदींच्या पाठीमागं ठामपणे उभे आहोत। मोदींनी जे निर्णय घेतील, वेळ आला तर पाकिस्तानला संपविण्याचा वेळ आला तर त्याच्या पाठीमागे आम्ही सगळे सोबत आहोत। शिवसेनेने काय म्हणलं मला माहित नाही, आपल्या कडून ऐकत आहे। जर करता आपल्या देशातील निष्पाप नागरिकांचं जीव गेलं त्याचं राजकारण शिवसेना करत असेल तर हे चुकीचं आहे। आज देशाला आजची परिस्थिती काय, आपण सगळे देशाचे सगळे नागरिक एकत्र येऊन आपल्या या देशाच्या या पंतप्रधानाच्या पाठीमागे ठामपणे उभारण्याची गरज आहे, एवढं मी तुम्हाला त्यांना सांगतो। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।